पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळच्या तवंदी घाटामध्ये या सगळ्या परिसरामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। अवघ्या काही वेळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सगळं पावसाचं पाणी थेट महामार्गावरून वाहू लागलं। घाटातील डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल तसंच महामार्गाच्या कामासाठी ठेवण्यात आलेलं बांधकाम साहित्य हे वाहून रस्त्यावरती आले। त्यामुळे काही काळ वाहतुकीवरती याचा परिणाम झाला। एका बाजूच्या मार्गावरती पाण्याचा मोठा प्रवाह असल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दुसऱ्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। दरम्यान तवंदी घाट परिसरामधील मुसळधार पावसाचे दृश्य नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर अगदी काही वेळासाठी हा पाऊस झाला, मात्र प्रचंड प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे। आम्ही तवंदी घाट परिसरामध्ये काल सायंकाळी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे हे दृश्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर तवंदी घाट उतारावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतो आणि त्या फ्लो सोबतच आहे ते या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे कामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात वाहून आले होते। चिखल आहे ते मोठ्या प्रमाणात वाहून आला होता आणि त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत या ठिकाणी पाहायला मिळाली। एका बाजूची लेन आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी थांबवून ठेवली होती आणि एकाच बाजूच्या लेनमधून ते वाहतूक सुरू करण्यात आली होती। त्यामुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा या सगळ्या परिसरामध्ये लागल्या होत्या। खरं तर दरवर्षीच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात येते अशा पद्धतीचा पाऊस होता आणि त्यानंतर पाण्याचा लोंढा आहे तो महामार्गावरूनच थेट वाहत येतो। या ठिकाणी अनेक वेळा आहे ते रस्त्याच्या बाजूने नाले काढण्याची मागणी आहे ती वाहनधारकांची होते। मात्र या ठिकाणी घाट रस्ता असल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाची सुद्धा मोठी अडचण होताना पाहायला मिळते। त्यामुळे पाण्याचा फ्लो आहे तो थेट डोंगरावरून आहे ते महामार्गावरती येतो आणि अशा पद्धतीची वाहतूक आहे ती विस्कळीत होते। या ठिकाणी सध्या काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फटका आहे तो वाहनधारकांना बसल्याचं पाहायला मिळते। अनेक तासांनंतर आहे ती वाहतूक आहे ती सुरू करण्यामध्ये प्रशासनाला यश आले। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या पावसाचा फटका आहे तो पुणे बेंगळूर महामार्गावरती वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात बसला आणि पावसाचा हा थरकाप उडवणारा व्हिडिओ आहे ते सध्या चर्चेचा विषय बनताना दिसून येतोय। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।